देव्यै शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मतां. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम श्री देवी महात्म्य अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री चंडिकाय नमः. शौनकादी म्हणती सुतासी सुरथ राजा म्हणे मेधा ऋषी विवित्र हे आख्यान आम्हासी निरूपिले स्वामिया. देवीचे हे चरित्र अगाध त्यात रक्तबीजाचा वध तो आम्ही ऐकला सावध चित्त आपुले करूनिया. पुन्हा ऐकावया लागून इच्छित असे माझे मन रक्तबीज पावलिया. मरण पुढे काय वर्तले शुंभ निशुंभ दोघे परम काय करीते जाहले कर्म त्यांचा आम्हा युद्ध धर्म निरूपावा स्वामिया. ऋषी म्हणे नृपा लागून आता सावध व्हावे म्हणी रक्तबीज पडता रणी सर्व सैन्य विध्वंसिले. नाश झाला हे पाहून क्रोधे भरला शुंभ जाण रागे निशुंभ ही तत्क्षण युद्धालागी निघाला. त्याच्या उभय भागी अग्रपृष्ठी असंख्य निघाले असुर जेठी क्रोधे चावूनी ओष्टपुटी देवीवरी चालिले. शुंभ ही घेऊन असुरसेना क्रोधे निघता जाहला रणा युद्ध देऊनी मातृगणा देवीवरी धावला. तेव्हा शुंभ निशुंभाचे युद्ध देवीशी जाहले निकराचे भये करुणी सकळ देवांचे धैर्य खचले सर्वही. बाण पर्जन्याच्या धारा त्या माझी शिरे वर्षती गारा अशुद्ध जळाचे एकसरा चालिले पूर तुंबळ. गजतुरग रथांसहित पदातीही चालिले वाहत असंख्य असुरांचा होय घात प्रलय थोर प्रवर्तला. देवीने सोडोनी आपुले बाण छेदिले दैत्यांचे शर निर्वाण. शुंभ निशुंभाचे अंगी जाण ताडण करीती जाहली. खड्ग घेऊनी तीव्र धार निशुंभ धावूनी सत्वर क्रोधे सिंहाच्या मस्तकावर ताडण करिता जाहला. मग देवीने तीव्र शरे करून खड्ग पाडीला छेदून अष्टचंद्र रेखित जाण ऐसी ढाल ही छेदली. ढाल तरवार छेदली पाहोनी शक्ती मोकलिली. जिची त्रैलोकी प्रभा पडली कडकडोनी आली ती. तव त्या शक्ती ते पाहून देवीने सोडिले सुदर्शन वरचे वरी द्विधा करून क्षण मात्रे टाकिली. निशुंभ क्रोधावला ते अवसरी त्रिशूळ टाकिला देवीवरी. देवीने तो मुष्टीत प्रहरी चूर्ण केला क्षणार्धे. मग गदा तोलोनी असुर टाकिता जाहला देवीवरती. देवीने त्रिशूळे सत्वर भस्म केली क्षण मात्रे. त्यानंतर परशु घेऊन धावता जाहला तये क्षणी. देवीने तीव्र बाण मारोनी भूमीवरी मूर्छित पाडिला. निशुंभ पडता भूमीवरी क्रोधे शुंभ धावला तत्वरी बैसोनियास रथांतरी आयुधे धरी करात. अष्टभुज तया लागून त्यात आतुल अष्टायुधे जाण त्याही व्यापोनी सर्व गगन शोभता जाहला ते काळी. शुंभ आला ते देखून देवीने शंख वाजविला पूर्ण धनुष्य टणत्कारे करून ब्रह्मांड हे गाजविले. त्यात घंटानादाचा ध्वनिनाद भरला दिग्गज करणी तो नाद असुर ऐकोनी पाठी दडती शुंभाच्या. त्यात वाद्यांचा घोष अपार असुर गर्जती भयंकर. स्वर्ग मृत्यू पाताळ अंबर नादे भरले सर्वही. त्याते सिंहाची आरोळी नाद भरला ब्रह्मांड गोळी प्रतिध्वनी अंतराळी भयंकर जाहला. पृथ्वी थरारली अंतरी शेष टाको पाहे सत्वरी. चतुर्दश लोकां भीतरी प्रलय काळ वर्तला. दिग्गज जाहले मूर्छागत इतरांचा जाहला अंतगत प्राण. असंख्यात दैत्य जाहले ते काळी. त्यात काली उड्डाण करून दोही कराते उभारून आकाश पृथ्वी ते ताडण करीती जाहली ते काळी. ब्रह्मांड गर्जिले ऐसा नाद पूर्वी जाहला जो प्रसिद्ध. कालीची गर्जना अगाध पूर्वनाद लोपला. त्यात शिवदूतीची गर्जना त्रास पावली. असुर सेना क्रोधावला शुंभ राणा मारू पाहे देवी ते. देवी म्हणे तया लागून तिष्ठ तिष्ठ असुराक्षण. सर्व देवांनी मिळून जय शब्द केला तेधवा. शुंभ धावनी तीव्र शक्ती टाकिता जाहला देवीवरती. जिच्या ज्वाळा आकाशाती धावती प्रलय अग्नी सारिख्या. तैसीच देवीने शक्ती सोडून तिचे केले निवारण. शुंभाच्या सिंहनादे करून लोकत्रय व्यापिले. त्याच्या सैन्याचा शब्द दारुण मारा म्हणून उठला जाण. निशुंभाच्या शब्दाते जिंकून शब्द जाहला त्रिलोकी. शुंभे असंख्य बाण सोडिले देवीने छेदून टाकिले. देवीचे सहस्र शर वधिले शुंभे छेदिले क्षण मात्रे. मग देवी क्रोध पाहुनी शूळ मारती जाहली ते क्षणी. तेने शुंभ मूर्छा येऊनी भूमीवरी पडियेला. तो इतुक्यामध्ये जाण निशुंभ झाला सावधान. मग हाती धनुष्य घेऊन बाण सोडी चपलत्वे. चंडिकेते आणि
काली ते सिंह आणि इतर शक्ती ते असंख्य बाण मारून त्वरिते व्याप्त करिता जाहला. निशुंभ अत्यंत मायावी जाण 10,000 भुजे करून 10,000 चक्रे सोडून देवी झाकिली तयाने. तेव्हा देवी क्रोध पावली असंख्य बाण सोडती जाहली. 10,000 चक्रे छेदिली क्षणमात्रे न लागता आणि आपुले बाणे करून टाकिले त्याचे शर छेदून निशुंभ जाहला. क्रोधायमान गदा घेऊन धावला. गदा प्रेरून चंडिकेवरी निशुंभ तेव्हा गर्जना करी देवीने तीव्र खड्गधारी गदा छेदुनी पाडिली. इतुक्यात घेऊन या शूळ निशुंभ धावला तत्काळ. तव देवीने हृदय कमळ शूळ प्रेरून फोडिले. त्याच्या भिन्न हृदयापासून दुसरा निशुंभ निघाला जाण. पराक्रमी बलसंपन्न तिष्ठ तिष्ठ बोलला. सवेची चंडिकेने हास्य करून क्रोधे खड्ग मारिला. धावून निशुंभाचे मस्तक छेदून धरणीवरी पाडिले. तेव्हा असुरदळी हाहाकार आकांत वर्तता जाहला थोर. निशुंभ राज महाअसुर समरांगणी पडियेला. 9 कोटी मूर्ती समवेत 64 कोटी चामुंडा सहित देवी रणांगणी विलसत अनंत शक्ती जियेच्या. स्वर्गलोकी आनंद थोर देव वर्षती पुष्पभार लागला वाद्यांचा गजर स्तवन करीती सर्वही. त्यानंतर देवी वाहन सिंह क्रोधावला दारुण असंख्य असुरा ते भक्षून टाकिता झाला क्षणमात्रे. तैसीची काली शिवदूती जाहली असुरा ते भक्षिती. कौमारीने टाकोनी शक्ती कोट्यावधी मारिले. ब्रह्मशक्तीच्या मंत्रबळे असंख्यात ग्रासिले काळे. माहेश्वरीच्या त्रिशूळे भस्म जाहले रणांगणी. महिषारूढ ते वाराही असुर मारिले तुंड घाई. दैत्याते खंड विखंड पाही वैष्णवी करी चक्राने. इंद्रशक्ती वज्र सोडून तेव्हा असुरांशी करी रण. किती एक गेले मरून दृष्टीपाते नृसिंहीच्या. तेव्हा किती एक नाश पावले. कित्येक रणातुनी पळाले. कित्येकांचे तुटोनी गेले हस्तपाद रणांगणी. किती एक कालीने बक्षिले. किती काही शिवदूतीने विनाशिले. किती एक सिंहाने खादले विध्वंसिले सर्वही. सर्व देवा हर्ष जाहला मातृगण ही आनंदला. असो या प्रकारे जाहला निशुंभ वध त्या समरी. आता पुढील अध्यायी जाण शुंभ रणी पावेल मरण. हे महासरस्वतीचे आख्यान सांगता जाहलो तुझ लागी. हे महात्म्य सुरस बहुत तैसेची पवित्र निश्चित. श्रोत्या वक्त्यांसी करुणी पुनीत सद्वासना पुरवी पै. त्या व्यासे जैसे वर्णन केले तैसेची येथे निरूपिले. याच्या श्रवण पठणे वहिले देवी संतुष्ट होत असे. त्या देवीसी नमस्कार माझे असोत निरंतर. तिचे पद स्मरणी सादर राम मनासी लावी की. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वती आख्याने श्री नवम अध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरी. ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमो नमः.